भारताचं संरक्षण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? लष्कर, नौदल आणि वायुदल, बरोबर? पण या प्राथमिक दलांच्या पलीकडे खूप मोठी दुय्यम सुरक्षा व्यवस्था आहे, जी देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आज आपण याच अदृश्य रक्षकांबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मग आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण काय काय पाहणार आहोत? आपण भारताच्या या बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्थेबद्दल जाणून घेऊ. मग नागरिक आणि युवा दले, त्यानंतर सीमा सुरक्षा दले, काही विशेष युनिट्स आणि शेवटी या दलांना मिळणाऱ्या सन्मानाबद्दलही चर्चा करू. चला तर मग सुरुवात करूया. ही दुय्यम सुरक्षा व्यवस्था म्हणजे नक्की काय? तर यामध्ये अशा अनेक संघटना येतात ज्या आपल्या लष्कराला मदत करतात आणि देशाची अंतर्गत सुरक्षा सांभाळतात. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, नाही का? कारण देशाची सुरक्षा ही फक्त सीमेवरच अवलंबून नसते. देशाच्या आत आणि वेगवेगळ्या आघाड्यांवरही ती तितकीच महत्त्वाची असते. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ह्याच विविध दलांच्या कामातून मिळतं. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर निमलष्करी आणि सहाय्यक दले ही आपल्या मुख्य लष्कराला एक पूरक भूमिका बजावतात. त्यांची कामं आणि जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असू शकतात, पण उद्देश एकच असतो: देशाचं संरक्षण. आता इथे एक महत्त्वाचा प्रशासकीय फरक समजून घेऊया. आपलं लष्कर, वायुदल आणि नौदल हे संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. पण दुसरीकडे सीमा सुरक्षा दल म्हणजे BSF आणि ITBP सारखी केंद्रीय सशस्त्र पोलीस दले ही केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. हा फरक त्यांच्या कामाच्या स्वरूपावर थेट परिणाम करतो. चला, आता अशा संघटनांकडे वळूया जिथे सामान्य नागरिक आणि तरुण देशाच्या सेवेत एक महत्त्वाची भूमिका बजावतात आणि लष्कर व नागरिकांमधला एक महत्त्वाचा दुवा बनतात. प्रादेशिक सेना किंवा आपण ज्याला टेरिटोरियल आर्मी म्हणतो, हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. हे बघा, हे काही पूर्णवेळ व्यावसायिक सैनिक नसतात, तर हे आपल्यासारखेच सामान्य नागरिक असतात, ज्यांना देशाच्या संरक्षणात काम करण्याची इच्छा असते. त्यांना फावल्या वेळात लष्करी प्रशिक्षण दिलं जातं आणि मग नैसर्गिक आपत्ती किंवा आणीबाणीच्या काळात त्यांची सेवा घेतली जाते. आणि मग येते NCC म्हणजे राष्ट्र छात्र सेना. ही तर देशातली सगळ्यात मोठी युवा संघटना आहे. शाळेतल्या आणि कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व आणि सेवाभाव रुजवण्याचा या संघटनेचा मुख्य उद्देश आहे. हे एक शिस्तबद्ध आणि प्रशिक्षित युवा दल आहे, जे गरजेच्या वेळी देशाच्या मदतीला धावून येतं. याचप्रमाणे गृहरक्षक दल म्हणजेच होमगार्ड्स हे एक स्वयंसेवी दल आहे. स्थानिक पोलिसांना मदत करणं असो, निवडणुकीच्या काळात शांतता राखणं असो किंवा दंगलींवर नियंत्रण मिळवणं असो, या सगळ्या कामांमध्ये त्यांची खूप मोठी मदत होते. आणि इतकंच नाही तर 1962च्या भारत-चीन युद्धात हे स्वयंसेवक आपल्या जवानांसोबत खांद्याला खांदा लावून लढले होते. आणि या दलाची व्याप्ती किती प्रचंड आहे हे या आकड्यावरून लक्षात येतं. संपूर्ण भारतात 5,73,000पेक्षा जास्त सक्रिय गृहरक्षक स्वयंसेवक आहेत. हे खरंच खूप मोठी ताकद आहे. बरं, आता आपण त्या दलांवर लक्ष केंद्रित करूया ज्यांच्यावर भारताच्या विशाल सीमांचं संरक्षण करण्याची अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. भारताला प्रचंड मोठा समुद्रकिनारा लाभला, नाही का? तब्बल 7,500 किलोमीटरपेक्षा जास्त लांब. आणि एवढ्या मोठ्या किनारपट्टीचं रक्षण करण्याचं काम आपलं भारतीय तटरक्षक दल करतं. तस्करी आणि बेकायदा सागरी व्यापाराला रोखण्यात त्यांची भूमिका खूपच महत्त्वाची आहे. आणि जमिनीवरच्या सीमा? त्या तर 15,000 किलोमीटरपेक्षाही जास्त आहेत. या सीमांचं रक्षण करणं हे एक खूप मोठं आव्हान आहे. आणि हेच आव्हान BSF सारखी आपली दलं यशस्वीपणे पेलतात. आता हे खूपच इंटरेस्टिंग आहे. प्रत्येक सीमेचं रक्षण करण्यासाठी एक विशेष दल नेमण्यात आलं आहे. उदाहरणार्थ BSF भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेश सीमेवर तैनात आहे, तर ITBP भारत-चीन सीमेचं रक्षण करते. असं का? कारण प्रत्येक सीमेवरची आव्हानं वेगवेगळी आहेत आणि त्यांना तोंड देण्यासाठी हे विभाजन केलं गेलं आहे. या सुरक्षा व्यवस्थेमध्ये काही अशी दलं आणि संस्था आहेत ज्यांची कामं अत्यंत विशेष आहेत. मग ते दहशतवादाचा सामना करणं असो किंवा मानवतावादी मदत पोहोचवणं असो. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG हे भारताचं एक उच्चभ्रू दहशतवाद विरोधी दल आहे. त्यांचं ब्रीदवाक्यच सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा त्यांच्या कार्याची ओळख करून देतं. गंभीर दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी हे दल काम करतं. त्यानंतर आहे विशेष सुरक्षा गट म्हणजेच SPG. देशाचा सर्वोच्च नेतृत्वाला म्हणजे पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवण्यासाठी हे दल बनवलं गेले आहे.
शौर्य, समर्पण आणि संरक्षण हे त्यांचं ब्रीदवाक्य, त्यांच्या कामाचं सार सांगतं. आता आपण संरक्षणाच्या पलीकडे जाऊन मानवतेच्या सेवेकडे वळूया. भारतीय रेड क्रॉस सोसायटी ही एक अशीच संस्था आहे जी नैसर्गिक आपत्ती किंवा युद्धाच्या काळात कोणताही भेदभाव न करता लोकांच्या मदतीला धावून जाते. आणि ही संस्था 7 मूलभूत तत्वांवर काम करते. ही तत्वच त्यांच्या कामाचा पाया आहेत आणि यातूनच त्यांचं जीवन वाचवण्याचं कार्य कसं चालतं हे स्पष्ट होतं. आणि शेवटी आपण पाहूया की आपलं राष्ट्र या सर्व दलांच्या योगदानाला आणि बलिदानाला कशा प्रकारे सन्मानित करतं. ही दलं फक्त देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करतात. संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली गाझा, काँगो आणि श्रीलंकेसारख्या अनेक देशांमध्ये त्यांनी शांतता प्रस्थापित करण्याचं महत्त्वाचं कार्य केलं आहे. युद्धकाळात दाखवलेल्या अतुलनीय शौर्यासाठी परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीरचक्र यांसारखे सर्वोच्च शौर्य पुरस्कार दिले जातात. आणि तितकंच महत्त्वाचं म्हणजे शांततेच्या काळात म्हणजे युद्धाव्यतिरिक्त दाखवलेल्या शौर्य आणि बलिदानासाठी अशोक चक्र, कीर्तिचक्र आणि शौर्यचक्र यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित केलं जातं. तर ह्या सगळ्या माहितीनंतर एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. सैन्याच्या पलीकडे काम करणारे हे असंख्य रक्षक, जे अनेकदा आपल्या नजरेसही पडत नाहीत, ते मिळून एका राष्ट्राला आतून आणि बाहेरून किती मजबूत आणि लवचिक बनवत असतील. विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का?